एक माझ्याकडे बोर्ड आहे आणि या बोर्डवर होल्डर आहे, इंडिकेटर आहे, फ्यूज आहे, फ्यूज सॉकेट आहे, 2 प्लग आहेत, 2 स्विच आहेत, मध्ये स्विच. या बोर्डचं आपल्याला वायरिंग कसं करायचं आहे ते बघायचं. हा बोर्ड आपण विशेष करून सिरीज पॅरलल बोर्ड बनवलेला आहे. सिरीज पॅरलल बोर्ड बनवलेला आहे. सिरीज आपल्याला टेस्टिंगसाठी उपयोगी पडतो आणि पॅरलल आपल्याला पॅरलल साठी उपयोगी पडतो. पॅरलल प्लग म्हणजे एक पॅरलल प्लग आपण केलेला आहे त्याला आपण पी म्हटलेला, दुसरा सिरीज प्लग केलाय त्याला सिरीज एस म्हटलेला आहे. या बोर्डच्या आतलं वायरिंग कसं करायचं याची आपण आता या ठिकाणी माहिती घेत आहोत. सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघूया पॅरलल प्लग संबंधी. या साईडचा जो आहे तो पॅरलल मी पी म्हटलेला आहे. या पॅरललला आपण काय केलं की बघा, लक्ष द्या, या ठिकाणी या फ्यूजला, या फ्यूजवरून आपण या ठिकाणी फ्यूजला आपण एक फ्यूजचे 2 टर्मिनल्स आहेत. पहिल्या टर्मिनलला आपण सप्लायची वायर जोडणार आहोत. दुसरं टर्मिनल जे आहे त्या दुसऱ्या टर्मिनलवरून आपण फेज वायर आणलेली आहे. फेज वायर आणून या ठिकाणी इंडिकेटरला पहिली आपण दिलेली आहे. ही जी वायर आहे ती इंडिकेटरच्या एका टर्मिनलला दिलेली आहे. दुसरी जी आहे फेज कडून येणारी दुसरी जी वायर आहे ती आपण या ठिकाणी स्विच, 2 स्विच आहेत आपल्याकडे, म्हणजे स्विच, या दोन्ही स्विचच्या या ठिकाणी ही वायर आणून जोडलेली आहे. बरोबर, दोन्ही स्विचचे वरचे जे टर्मिनल आहेत ते आपण कॉमन केलेले आहेत एक लूप टाकून. हे बघा, मी काढून दाखवतो. या ठिकाणी ही लूप टाकून हे दोन्ही टर्मिनल कॉमन या ठिकाणी दिलेले आहे आणि ही लूप टाकलेली आहे. ही लूप आपण या ठिकाणी दोन्ही टर्मिनलची कॉमन केली. आता आपण या ठिकाणी पहिले आपण पॅरलल प्लगची जोडणी कशी करायची बघूया. स्विचच्या दुसऱ्या टर्मिनलवरून एक वायर आपण काढली, ते आपण प्लगच्या एका टर्मिनलला दिली, जिथे लाईव्ह टर्मिनल म्हटलेलं आहे. त्या लाईव्ह टर्मिनलला ती वायर जोडली. आता प्लगला आपल्याला न्यूट्रलची गरज आहे. बरोबर, ही न्यूट्रल वायर मी या वायर मार्फत आणलेली आहे. ही वायर आपल्याकडे आलेली आहे, ती न्यूट्रल वायर आहे. ही न्यूट्रल वायर रेड कलरची वायर आपण या ठिकाणी दिलेली आहे. न्यूट्रल वायर आपण आणून प्लगच्या एका टर्मिनलला दिली. अशा प्रकारे आपला पॅरलल प्लगचा भाग पूर्ण झाला. दुसरा आपल्याला भाग जो करायचा या बोर्डमध्ये तो आहे तो सिरीज बोर्ड. बरोबर, सिरीज टेस्ट बोर्ड. आता सिरीज टेस्ट बोर्ड साठी मी या ठिकाणी होल्डर युज केलाय. होल्डरचे 2 टर्मिनल आहेत, येलो वायरचे 2 टर्मिनल आहेत. सिरीज मध्ये आपण काय करतो ते बघा. सिरीज साठी मला एक स्विचची गरज आहे, एका प्लगची गरज आहे आणि एका होल्डरची गरज आहे. बरोबर, स्विच साठी स्विचला मी सुरुवातीला या ठिकाणी फेजची वायर आपण मगाशी कॉमन केलेली होती, ती आहे तशीच आहे. स्विचची दुसरी जी वायर आहे ती मी प्लगच्या लाईव्ह पॉइंटशी जोडलेली आहे. स्विचची दुसरी जी वायर आहे खालून येणारी ती मी प्लगच्या लाईव्ह पॉइंटशी जोडलेली आहे. त्याच्यानंतर होल्डरच्या ज्या 2 वायर आपल्याकडे होत्या त्या होल्डरच्या 2 वायर पैकी एक वायर जी आहे ती मी प्लगच्या दुसऱ्या टर्मिनलशी जोडलेली आहे. प्लगच्या दुसऱ्या टर्मिनलशी जोडली. बरोबर, आणि या ठिकाणी जी होल्डरची दुसरी वायर राहिलेली आहे त्याला आपण न्यूट्रलशी जोडणी केलेली आहे. म्हणजे निगेटिव्ह वायरशी किंवा न्यूट्रलशी आपण जोडणी केलेली आहे. बरोबर, डेड वायरशी आपण जोडणी केली. अशा प्रकारे हे सिरीज सर्किट पूर्ण झालं. सिरीज सर्किट मध्ये आपण या ठिकाणी काय केलं की पहिले आपण या ठिकाणी होल्डर पासून आणली प्लगला, प्लग पासून आपण या ठिकाणी स्विचची जोडणी केली, स्विच मार्फत आपण त्याला फेज दिलेला. अशा प्रकारे हा पूर्णपणे आपला बोर्ड तयार झाला. आता याच्यामध्ये आपण काय करायचंय की याला सप्लायची आपल्याला जोडणी करायची. सिरीज टेस्ट बोर्डला सप्लायची जोडणी केली आहे. माझ्याकडे 3 केबल आहे. 3 केबल आहे. 3 केबल मध्ये रेड आहे, येलो आहे आणि ब्लॅक आहे. सॉरी, रेड आहे, ग्रीन आहे आणि ब्लॅक आहे. या 3 वायरची जोडणी केली आहे. सर्वप्रथम मी ग्रीन वायरची आहे ती नियमाप्रमाणे आपण या ठिकाणी अर्थिंगची जोडणी करूया. यामध्ये आहे म्हणून तिची जोडणी करूया. न्यूट्रल वायर आपण सॉरी अर्थची वायर जी आहे हिरवी वायर, ग्रीन वायर, ते आपण या ठिकाणी प्लगच्या अर्थ पॉइंटला देऊया. इथे कंप्लीट झाली. त्यामध्ये आपल्याकडे रेड वायर आहे ती आपली फेज वायर. आता फेज वायर आपण या ठिकाणी आणलेली आहे. बघा, फेज वायर आपण काय केले, फ्यूज सॉकेट मध्ये दिली. बरोबर, म्हणजे फेज वायर आपल्याला कुठे द्यायचे तर फ्यूज सॉकेटच्या एका पॉइंटला म्हणजे इन्कमिंग पॉइंटला द्यायची. वायर मी जोडून दाखवत आहे त्याप्रमाणे आपण ही वायर फ्यूज सॉकेटच्या एका टर्मिनलची तिची जोडणी केलेली आहे आणि तिला आपण स्क्रूच्या सहाय्याने टाईट करीत आहोत. स्विचच्या सहाय्याने टाईट. आता आपल्याकडे राहिलेली न्यूट्रल वायर, न्यूट्रल वायरची जोडणी आपण न्यूट्रलशी करायची, जे आपण इंडिकेटरला दिलेली आहे एक आणि दुसरी आपण त्या होल्डरला दिलेली आहे. या न्यूट्रल वायरची आपण जोडणी केली. अशा प्रकारे आपला हा सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड तयार झाला. सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड तयार झाला. या ठिकाणी आपण सर्वप्रथम सिरीज टेस्ट करूया.
सिरीज टेस्ट साठी माझ्याकडे हा छोटासा टेस्ट प्रॉड आहे, एक सिंगल पिन आणि टेस्ट प्रॉड आहे. सिरीज मध्ये आपण या ठिकाणी जे एस लिहिलंय मगाशी, एस मध्ये ही पिन मी घालत आहे आणि दोन्ही वायर या ठिकाणी जोडत आहे. सिरीज मध्ये आपण टेस्ट, हा सिरीज लॅम्प पेटला कोणताही आपण डिव्हाइस टेस्ट करू शकतो. माझ्याकडे इथे वायर आहे, या वायरचे टेस्ट आपण करूया. ओके, अशा प्रकारे आपण हा सिरीज बोर्ड टेस्ट केला. पॅरलल मध्ये सुद्धा आपल्याला ठिकाणी टेस्ट करता येईल.